हॅलो हॅलो. इथे देखील षटकार देखील मिळवला आहे या खेळाडूने. नाव त्याचं अजिंक्य धायगुडे. पुन्हा एकदा सज्ज झाला फलंदाजी मार्कवरती देखील अजिंक्य धायगुडे. गोलंदाजी स्ट्राईक वरती देखील असेल ता म्हणजे गालिफ काझी आणि सामना करेल तो अजिंक्य धायगुडे. पुन्हा एकदा सज्ज होतील दोन्ही फलंदाज. काय करतील आपल्या संघासाठी पाहायला देखील भेटतील. पुढील चेंडू गालिफ याचा सामना करेल तो अजिंक्य धायगुडे. काय करेल आपल्या संघासाठी पुढील चेंडू. इथे देखील पुन्हा एकदा थोडस निर्धाव असा चेंडू. तिथे देखील उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली ते म्हणजे गालिफ काझी या खेळा. तिथे देखील निर्धाव स्वरूपाचा चेंडू देखील हाताळला. पुढील चेंडू गालिफ याचा सामना करेल तो अजिंक्य. देखील धावतोय आणि तिथे 4 धावा. पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्येत देखील 4 धावांची भर झाली. संघाची धावसंख्या देखील पोचून ठापलेली आहे ती म्हणजे 21 धावा धावफलकावर 19 धावा धावफलकावरती. संघाची धावसंख्या 18 धावा. पुढील चेंडू कोण षटक हाताळण्यासाठी येईल ता म्हणजे ओमकार चव्हाण. मुंबई पोलीस दलात देखील कामाला आहे हा खेळाडू. तिथून देखील आलेला आहे खेळण्यासाठी. पुढील चेंडू ओमकार याचा सामना करेल तो किरण जावळे. नॉन स्ट्रायकिंग एटचा खेळाडू स्ट्राईक वरती. पुन्हा एकदा फटका देखील घेतलेला आहे. खाली क्षेत्ररक्षक आहे तिथे देखील झेल टिपला. विकेटचं पतन फलंदाज बाद. धक्का क्रमांक 1. 18 धावांवरती देखील संघाला बसलेला पहिला झटका ता म्हणजे किरण जावळे याच्या स्वरूपात. पुढील चेंडू ओमकार याचा सामना करेल तो प्रेमराज धायगुडे. काय करेल आपल्या संघासाठी पाहायला देखील भेटेल पुढील चेंडू. इथे देखील पुन्हा एकदा अपील देखील होती परंतु पंचांना देखील फेटाळली आणि तिथे देखील निर्धाव स्वरूपाचा चेंडू. पहिल्याच चेंडूवरती देखील आला आणि मोठ्या खेळाडूचं विकेट देखील मिळवली या खेळाडूने. पुढील चेंडू ओमकार याचा सामना करेल तो प्रेम. काय करेल आपल्या संघासाठी पाहायला देखील भेटेल. इथे देखील निर्धाव असा चेंडू देखील हाताळला गेलेला. पुढील चेंडू ओमकार याचा सामना करेल तो प्रेम. काय करेल आपल्या संघासाठी प्रेम. पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा चेंडू देखील हाताळला गेलेला आहे. थोडस उत्कृष्ट अशी गोलंदाजी देखील करतोय नाव त्याचं ओमकार आणि सामना देखील करतोय ता म्हणजे नवीनच फलंदाज देखील आलेला आहे ता म्हणजे स्ट्राईक वरती नाव त्याचं प्रेम. काय करेल आपल्या संघासाठी पाहायला देखील भेटेल पुढील चेंडू. इथे देखील फटका देखील घेत खाली क्षेत्ररक्षक आहे तिथे देखील उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण केलं ते म्हणजे येळे मंगेश येळे यांनी देखील पुढील चेंडू
ओमकार याचा सामना करेल तो अजिंक्य. पुढील चेंडू पुन्हा देखील वाघाची इथे देखील षटकार 6 धावांसाठी पात्र झाला. चेंडू देखील 6 धावा देखील मिळवलेले आहेत. 5 चेंडू चांगले तू शेवटचा चेंडूवरती मान दिला. संघाची धावसंख्या 25 धावा. धावफलकावरती 25 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या झटक्यानंतर देखील संघाची धावसंख्या 25 धावा. अजिंक्य धायगुडे याने देखील प्रत्येक षटकाराला याच्याकडून देखील 100 रुपयाचं देखील आलेला आहे. तरी देखील कुमार जानकर याला धन्यवाद. आपण देखील खेळाडूंना प्रोत्साहन देत आहात. चला लवकरातली लवकर सुरू करायचं आहे. पंचांना देखील विनंती असेल. स्टेट अंपायर मयूर क्षीरसागर देखील काम पाहत आहेत. सकाळपासून देखील अंपायर हॅलो. पुढील चेंडू शुभम याचा सामना करेल तो प्रेम. काय करेल आपल्या संघासाठी. पुढील चेंडू इथे देखील पुन्हा एकदा इथे देखील एक धाव पळून पूर्ण केली. संघाच्या धावसंख्येत देखील एका धावेची भर झाली. संघाची धावसंख्या देखील 26 धावांवरती पोहोचून ठेपलेला आहे. 26 रन्स ऑन दी बोर्ड. चेंडू शुभम याचा अजिंक्य धायगुडे आपल्या संघासाठी पाला देखील पुन्हा एकदा इथे देखील पुन्हा एकदा वाईड चेंडू. एका अतिरिक्त धावेची देखील भर होते. संघाची धावसंख्या देखील पोहोचून ठेपते ती म्हणजे 27 धावा. धावफलकावरती 27 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या झटक्यानंतर देखील संघाची धावसंख्या 27 धावांवरती देखील पोहोचून ठेपलेले आहे. पुढील चेंडू इथे देखील पुन्हा एकदा फटका देखील घेतलेला आहे. खाली क्षेत्ररक्षक धावतोय ओमकार चव्हाण. तिथे देखील थोडासा झेल देखील अवघड होता परंतु तिथे देखील प्रयत्न केला. प्रयत्नांती परमेश्वर हा देखील त्याचं ध्येय होतं परंतु तिथे देखील पुढील चेंडू शुभम याचा सामना करेल तो अजिंक्य. पुढील चेंडू देखील शुभम याचा सामना करेल तो अजिंक्य. काय करेल आपल्या संघासाठी. पहिलं जीवनदान देखील भेटलेलं आहे त्याला. इथंही पुन्हा एकदा थोडस आडवं तिडवं खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे देखील 4 धावा देखील मिळवल्या. संघाची धावसंख्या देखील पोचून ठेपलेली आहे ती म्हणजे 33 धावा. धावफलकावरती 33 रन्स ऑन दी बोर्ड. पुढील चेंडू शुभम याचा सामना करेल तो अजिंक्य धायगुडे. काय करेल आपल्या संघासाठी. पाला देखील मिळेल. पुन्हा एकदा सज्ज झाला. गोलंदाजी मार्क वरती शुभम. पुन्हा एकदा आकृती देखील टाकलेला होता. तिथे देखील उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण केले त्या म्हणजे ओमकार चव्हाण. इथे देखील मिस
देखील झालं, तिथं देखील उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण केलं. इकडे देखील ओमकार चव्हाण आणि तिकडे देखील भाग्येश जाधव त्याने देखील आपल्या संघाच्या जात होत्या त्या धावा देखील अडवून ठेवल्या. पुढील चेंडू पुन्हा एकदा प्रयत्न होता आणि तिथे देखील 4 धावा देखील मिळवल्या. संघाच्या धावसंख्येत देखील 4 धावांची भर झाली. संघाची धावसंख्या पोहोचून ठेपलेली आहे ती म्हणजे 39 धावा धावफलकावरती. 39 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा एकदा पुढील चेंडू 5 चेंडू, पुढील चेंडू शुभम याचा सामना करेल तो अजिंक्य धायगुडे. पुन्हा एकदा सज्ज झाला फलंदाजी मार्कवरती अजिंक्य. पुन्हा एकदा थोडासा स्लोवर चेंडू देखील टाकलेला होता आणि तिथे देखील फसवलं आणि निर्धाव स्वरूपाचा चेंडू मिळाला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या देखील 39 धावांवरती पोहोचलेली आहे. आता मात्र कोणावरती जबाबदारी येते. 39 धावा देखील बनवलेल्या आहेत आणि तिथे देखील टायगर 11 संघ आपण देखील लवकर सामना उरकायचा आहे. तुम्हाला अंधारात खेळावं लागेल. आपण देखील लवकर सामना उरकला तर तुम्हालाही सोपं पडेल. चला पंचांना देखील विनंती आहे सामन्याला सुरुवात करायची आहे. तिथे देखील गोलंदाजी मार्क वरती येतोय ता म्हणजे ओमकार चव्हाण. पुढील चेंडू पुन्हा एकदा इथे देखील थोडस चांगला चेंडू टाकला होता परंतु एष्टी रक्षकाच्या हातून देखील थोडस मिसफील्ड झालं आणि तिथे देखील 1 धाव चोरटी म्हणावी लागेल. संघाच्या धावसंख्येत भर झाली. संघाची धावसंख्या देखील 40 धावांवरती पोहोचून ठेपलेल्या आहे. पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा चेंडू देखील हाताळला गेलेला आहे. इथे देखील उत्कृष्ट अशी गोलंदाजी मागच्या षटकात देखील केली होती या खेळाडूने आणि इथे देखील करतोय उत्कृष्ट अशी गोलंदाजी. नाव त्याचं ओमकार चव्हाण. पुढील चेंडू फाला देखील वेळेला सामना करेल तो अजिंक्य धायगुडे. पुन्हा एकदा फटका देखील घेतलेला आहे. खाली क्षेत्ररक्षक आहे तिथे देखील झेल देखील सुटलेला आहे. तिथे क्षेत्ररक्षक देखील होता ता म्हणजे अभि वाघ. पुन्हा एकदा तिथे देखील थोडस मिसफील्ड झाला आणि 6 धावा देखील भोगाव्या लागल्या. संघाच्या धावसंख्येत देखील 6 धावांची भर. संघाची धावसंख्या 46 धावा. पुन्हा एकदा इथे देगाची धावसंख्या 47 धावा धावफलकावरती. 47 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा एकदा पुढील चेंडू ओमकार चव्हाण याचा सामना करेल तो प्रेम धायगुडे. पुन्हा एकदा नॉन स्ट्रायकिंग एंडचा खेळाडू देखील स्ट्राईक वरती येतोय. काय करेल आपल्या संघासाठी. संघाच्या धावा देखील झालेल्या आहेत. इथे देखील फुलटॉस होता परंतु इथे देखील 1 धाव पळून पूर्ण केलेले आहे. संघाच्या धावसंख्येत देखील 1 धावेची भर. संघाची धावसंख्या 48 धावा धावफलकावरती. 48 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. पुढील चेंडू ओमकार चव्हाण याचा सामना करेल तो अजिंक्य धायगुडे. पुन्हा एकदा फटका देखील घेतलेला आहे. आलिफ काझी तिथे देखील उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण केलं आणि 1 धाव
एकच धाव पळून देखील पूर्ण केली. संघाच्या धावसंख्येत देखील एका धावेची भर झाली. संघाची धावसंख्या 49 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाजी स्ट्राईक वरती देखील सुनील मोहिते. इथे देखील फटका देखील घेतलेला आहे. खाली क्षेत्ररक्षक आहे तिथे देखील एक धाव पळून पूर्ण केलेला आहे. संघाच्या धावसंख्येत एका धावेची भर झाली. संघाची धावसंख्या 50 धावा धावफलकावरती. 50 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. मिळवला आपल्या संघासाठी या खेळाडूने. आता देखील थोडासा दबाव देखील आलेला आहे संघावरती. पुढील चेंडू सुनील यांचा सामना करेल तो प्रेम. काय करेल आपल्या संघासाठी पाहायला देखील मिळेल. पुढील चेंडू इथे देखील थोडस मिसअंडरस्टँडिंग देखील झालं, परंतु नो चेंडू. फ्री हिट देखील असेल. नो चेंडू. एका धावेची भर देखील झाली. संघाची धावसंख्या 55 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा इथे देखील टोलवला. खाली क्षेत्ररक्षक आहे शुभम कदम. तिथे देखील पुन्हा एकदा एक धाव पळून पूर्ण केली. संघाच्या धावसंख्येत एका धावेची भर झाली. संघाची धावसंख्या 56 धावांवरती पोहोचून देखील ठेपलेले आहे. नो चेंडूवरती देखील प्रहाराची देखील आशा होती, परंतु तिथे देखील निराशा केली. पुढील चेंडू इथे देखील नो चेंडू नव्हता, परंतु 6 धावा देखील मिळवल्या. संघाच्या धावसंख्येत देखील 6 धावांची भर. संघाची धावसंख्या अर्धशतक देखील पूर्ण झालेलं आहे या खेळाडूचं. वैयक्तिक 18 धावा देखील या खेळाडूच्या नावावरती आलेल्या आहेत. इकडे देखील एक मार्तबल खेळाडू होता ओमकार चव्हाण. त्याचबरोबर इकडे देखील अजिंक्य. त्याने देखील पुन्हा एकदा नो चेंडू. एका अतिरिक्त धावेची भर देखील झाली. संघाची धावसंख्या 63 धावा धावफलकावरती. पुढील चेंडू सुनील यांचा सामना करेल तो अजिंक्य. पुन्हा एकदा फटका देखील होता. खाली क्षेत्ररक्षक आहे वारिश काजी. तिथे देखील क्षेत्ररक्षण केलं आणि एक धाव पळून पूर्ण केली. दुसरीचा कॉल देखील होता. 2 पळून पूर्ण. 2 धावांची भर झाली. संघाची धावसंख्या किती झाली? 65 धावा. पुन्हा एकदा इथे देखील टोलवला होता आणि तिथे देखील चौकार मिळवला. हे षटक थोडस महागडं ठरलेलं आहे, परंतु 4 धावांची भर देखील झाली. संघाची धावसंख्या 69 धावा. 70 टू विन. इथं देखील अर्धशतक देखील पूर्ण केलं या खेळाडूने. नाव त्याचं अर्धशतक देखील पूर्ण केलं या खेळाडूने. सोहम चव्हाण आपण देखील इथे असला तर आपल्याला देखील विनंती असेल समालोचन कक्षेत दाखल व्हायचंय. डॉक्टर तुम्हाला बोलवत आहेत.
इकडे देखील दोन फलंदाज, धुरंधर असे दोन फलंदाज. चेंडू येतोय, पंच 2 मिनिटं थांबा. इथे देखील दोन धुरंधर असे फलंदाज मैदानामध्ये देखील सज्ज होताना दिसत आहेत. तिकडे देखील स्ट्राईक वरती गालिफ काझी आणि नॉन स्ट्राईक एंड वरती देखील ओमकार चव्हाण पोलीस दलात देखील कामाला आहे. चला चेंडू देखील मैदानामध्ये द्यायचा आहे. चला पंचांना देखील विनंती आहे सामन्याला सुरुवात करायची. तसेच गोलंदाजी स्ट्राईक वरती देखील येताना दिसत आहेत ते म्हणजे गिरीश गुरुजी सर. इथे देखील सज्ज झाले गोलंदाजी स्ट्राईक वरती. थंडरबर्ड वर्सेस गालिफ 11. आता चालू असलेला सामना इथे पाहायला देखील भेटेल. पुन्हा एकदा सज्ज होतोय फलंदाजी स्ट्राईक वरती गालिफ काझी. गोलंदाजी स्ट्राईक वरती देखील धुरंधर असे गोलंदाज, नाव त्यांचं गिरीश गुरुजी सर. पुढील चेंडू गिरीश गुरुजी सरांचा सामना करेल तो गालिफ. पुन्हा एकदा नजाकत देखील दाखवली आणि तिथे देखील 4 धावा मिळवल्या. संघाच्या धावसंख्येत देखील 4 धावांची भर झाली. संघाची धावसंख्या 4 धावा. धावफलकावरती आल्या आल्या देखील खातं उघडलेलं आहे. आज देखील मॅच जिंकून जाण्याचं देखील ध्येय दिसतंय या खेळाडूचं. टायगर 11 संघाचा खेळाडू, आयकॉन असे खेळाडू, नाव त्याचं गालिफ काझी. पुन्हा एकदा पुढील चेंडू गिरीश गुरुजी सरांचा सामना करेल तर गालिफ कमबॅक होईल का? तिथे देखील पुन्हा एकदा नजाकत दाखवली. तिथे देखील रक्षक आहे परंतु निर्धाव असा चेंडू. पुढील चेंडू गिरीश गुरुजी सरांचा सामना करेल तो गालिफ काझी. पुन्हा झाला. इथे देखील फटका देखील ताकदीचा होता. इथे देखील एक धाव पळून देखील पूर्ण केली. संघाच्या धावसंख्येत देखील 1 धावेची भर झाली. संघाची धावसंख्या देखील 5 धावा. धावफलकावरती पुढील चेंडू गिरीश गुरुजी सरांचा सामना करेल तर पुन्हा एकदा नॉन स्ट्रायकिंग एंडचा खेळाडू स्ट्राईक वरती ओमकार चव्हाण. पुन्हा एकदा देखील उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय ता म्हणजे ओमकार चव्हाण. पुढील चेंडू गिरीश गुरुजी सरांचा सामना करेल तो ओमकार. पुन्हा एकदा इथे देखील निर्धाव स्वरूपाचा चेंडू देखील हाताळला गेलेला आहे. पुढील चेंडू गिरीश गुरुजी सरांचा सामना करेल तो ओमकार चव्हाण. काय करेल पोलीस दलात देखील कामाला आहे हा खेळाडू. इथे देखील पुन्हा एकदा एसटी रक्षकाचं काम देखील आपल्या जसेच फलंदाजी केली तसेच देखील करतोय हा खेळाडू. नाव त्याचं अजिंक्य धायगुडे. पुन्हा एकदा तिथे देखील 1 धाव पळून पूर्ण केली. संघाच्या धावसंख्येत देखील 1 धावेची भर झाली. संघाची धावसंख्या 6 धावा. धावफलकावरती पुढील चेंडू कोण हाताळण्यासाठी देखील येत आहे. षटक समाप्तीचा इशारा देखील आहे.
वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी म्हणजे रामा पुन्हा एकदा फटका देखील घेतला. ब्लॉक चेंडू होता तिथे देखील फलंदाजाला देखील ब्लॉक केलं होतं, परंतु तिथे देखील नजाकत दाखवली आणि एक धाव पळून पूर्ण केली. तसंच आपल्या एसटीचा देखील बचाव केला. पुढील चेंडू रामा याचा सामना करेल तो गालिब काझी. पुन्हा एकदा धुरंधर असा फलंदाज स्ट्राईक वरती. पुन्हा एकदा फटका देखील घेतलेला आहे. तिथे देखील ऑन फायर गालिब काझी आज देखील दिसतोय. 4 धावा देखील मिळवल्या. संघाच्या धावसंख्येत देखील 4 धावांची भर झाली. संघाची धावसंख्या 10 धावा धावफलकावरती. पुढील चेंडू 11 धावा धावफलकावरती. पुढील चेंडू रामा याचा सामना करेल तो गालिब काझी. प्रेक्षकांना देखील विनंती आहे की जे प्रेक्षक खुर्च्यांवरती बसलेले आहेत त्यांना देखील ही मॅच झाल्यानंतर खुर्च्या कॉमेंट्री बॉक्स पाशी येऊन ठेवायच्या आहेत. पुढील चेंडू रामा याचा सामना करेल तो गालिब. एकाच गावातले 2 खेळाडू. पुढील चेंडू पुन्हा एकदा फटका देखील घेतलेला आहे. तिथे देखील थोडस मिसफील्ड झालं आणि एक धाव पळून देखील पूर्ण केली. संघाच्या धावसंख्येत 1 धावेची भर. संघाची धावसंख्या 12 धावा धावफलकावरती. पुढील चेंडू रामा याचा सामना करेल तो ओमकार चव्हाण. पुन्हा एकदा इथे देखील ताकदीचा प्रहार. वाघाची दहाड खोदला पहाड. इथे देखील षटकार. 6 धावांसाठी देखील पात्र झालाय. संघाच्या धावसंख्येत 6 धावांची भर. संघाची धावसंख्या 18 धावा देखील धावफलकावरती. पुढील चेंडू रामा याचा सामना करेल तो ओमकार चव्हाण. मागच्या षटकात देखील हळू खेळत होता, परंतु आता देखील ऑन फायर हा खेळाडू देखील दिसतोय. नाव त्याचं ओमकार चव्हाण. पुढील चेंडू पुढील चेंडू रामा याचा पाला देखील भेटेल. पुन्हा एकदा इथे देखील नजाकत दाखवली आणि एक धाव पळून पूर्ण केली. संघाच्या धावसंख्येत 1 धाव. संघाची धावसंख्या हॅलो 19 धावा. पुढील चेंडू इथे देखील अपील देखील आहे, परंतु पंचांनी देखील अपील फेटाळलेलं आहे. तिथे देखील 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 18 धावा धावफलकावरती. 19 धावा धावफलक. 18 चेंडू 51 धावाची गरज देखील असेल टायगर 11 संघाला. काय करतील 2 टायगर मैदानामध्ये देखील सज्ज आहेत. एकीकडे देखील गालिब काझी आणि दुसरीकडे ओमकार चव्हाण. पुढील चेंडू वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी तिसऱ्या षटक हाताळण्यासाठी देखील येत आहेत ते म्हणजे गिरीश गुरुजी सर. काय करतील पुन्हा एकदा. इथे देखील निर्धाव स्वरूपाचा चेंडू देखील हाताळला गेलेला आहे. फटका देखील घेण्याचा प्रयत्न होता, परंतु निर्धाव स्वरूपाचा चेंडू देखील हाताळला गेला. पुढील चेंडू गिरीश गुरुजी सरांचा सामना करेल तो ओमकार चव्हाण. पुन्हा एकदा इथे देखील विकेट देखील मिळवलेली आहे आणि तिथे देखील रनआउट देखील झाला आता म्हणजे ओमकार चव्हाण.
चेंडू गिरीश गुरुजी सरांचा सामना करेल तो गालिब काझी पुन्हा एकदा सज्ज झाला. इथे देखील मिस फील्ड आणि 4 धावा देखील मिळवल्या. संघाच्या धावसंख्येत देखील 4 धावांची वेळ. संघाची धावसंख्या 23 धावा. धावफलकावरती 23 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या झटक्यानंतर देखील संघाची धावसंख्या 23 धावा. धावफलकावरती पुढील चेंडू गिरीश गुरुजी सरांचा सामना करेल तो गालिब काझी. पुन्हा एकदा फटका देखील घेतलेला आहे. ताकदीचा प्रहार. खाली क्षेत्ररक्षक आहे तिथे देखील उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण देखील केलं. पुढील चेंडू गिरीश गुरुजी सरांचा सामना करेल तो नॉन स्ट्रायकिंग एंडचा खेळाडू. स्ट्राईक वरती सुनील मोहिते. काय करेल आपल्या संघासाठी पुढील चेंडू गिरीश गुरुजी सरांचा सामना करेल तो सुनील मोहिते. पुन्हा एकदा इथे देखील ब्लॉक केलं पुन्हा आणि एक धाव पळून देखील पूर्ण केली. संघाच्या धावसंख्येत एका धावेची भर. संघाची धावसंख्या 25 धावा. धावफलकावरती 25 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या झटक्यानंतर देखील संघाची धावसंख्या 25 धावा. धावफलकावरती पुढील चेंडू गिरीश गुरुजी सरांचा सामना करेल तो गालिब काझी. पुन्हा एकदा वाघाची दहाड. खोदला पहाड. इथे देखील षटकार. 6 धावा देखील मिळवल्या. आपल्या संघासाठी देखील टायगर बनून देखील घेतोय नाव त्याचं गालिब काझी. संघाच्या धावसंख्येत देखील 6 धावांची भर झाली. संघाची धावसंख्या 31 धावा. देखील झालेल्या आहेत. संघाच्या पुढील चेंडू अजिंक्य याचा 12 चेंडू 39 धावांचा आव्हान देखील आहे. पुन्हा एकदा फुलटॉस देखील होता परंतु इथे देखील थोडस कमबॅक देखील करावा लागेल. गालिब काझी याला आपल्या संघाकडून टायगर बनून देखील घेतोय. एकटा वाघ नडतोय देखील संघाला. पुढील चेंडू अजिंक्यचा सामना करेल तो गालिब. फुलटॉस होता मागचा चेंडू परंतु खेळता नाही आला. एक धाव पळून पूर्ण केली. पुन्हा एकदा फटका देखील घेतलेला आहे. तिथे देखील टायगरचा प्रहार आणि 4 धावा. संघाच्या धावसंख्येत देखील 4 धावांची भर झाली. संघाची धावसंख्या पोहोचून ठेपलेली आहे ती म्हणजे 36 धावा. धावफलकावरती 36 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या झटक्यानंतर देखील 36 धावा. धावफलकावरती आपल्या संघाकडून देखील वाघ बनून खेळतोय हा खेळाडू. पुढील चेंडू अजिंक्यचा. पुन्हा एकदा वाघ बनून खेळतोय हा खेळाडू. इथे देखील पुन्हा एकदा पुढील चेंडू अजिंक्यचा सामना करेल तो टायगर 11 संघाचा टायगर गालिब काझी. पुन्हा एकदा संघाची धावसंख्या देखील 40 धावा. धावफलकावरती 40 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. चला पंचांना देखील विनंती आहे सामन्याला सुरुवात करायची आहे. सामन्याला देखील सुरुवात होते. पुन्हा एकदा सामना देखील रंगतोय. पुढील चेंडू अजिंक्यचा सामना करेल तो टायगर 11 संघाचा टायगर गालिब काझी. पुन्हा एकदा फटका देखील घेतला. तिथे देखील क्षेत्ररक्षक आहे रामा. तिथे देखील
एकच धाव पळून पूर्ण केली. संघाच्या धावसंख्येत एका धावेची भर झाली. संघाची धावसंख्या 41 धावा. पुढील चेंडू पुन्हा एकदा देखील लागलेला आणि तिथे देखील एकच धाव पळून पूर्ण केली. संघाच्या धावसंख्येत एका धावेची भर झाली. संघाची धावसंख्या 42 धावा धावफलकावरती. आता देखील पुढील चेंडू पुन्हा एकदा फटका देखील घेतलेला आहे. तिथे देखील 4 धावा. 4 धावा देखील मिळतात या खेळाडूला. संघाच्या धावसंख्येत 4 धावांची भर. संघाची धावसंख्या 46 धावा धावफलकावरती. 46 रन्स ऑन द बोर्ड. 6 चेंडू 24 धावांची गरज देखील असेल. 6 चेंडू मध्ये 4 षटकाराचं काय करेल. पुन्हा एकदा गोलंदाजी स्ट्राईक वरती देखील येतोय तो म्हणजे प्रेम धायगुडे आणि सामना करेल तो सुनील मोहिते. पुन्हा एकदा रणसंग्राम देखील करतोय का हा खेळाडू. चेंडू मध्ये देखील 4 षटकारांची गरज देखील असेल या संघाला. टायगर 11 संघ जर स्ट्राईक चेंज झाली तर हा खेळ देखील बनू शकतो. पुढील चेंडू पुन्हा एकदा इथे देखील एक धाव पळून पूर्ण केली. संघाच्या धावसंख्येत एका धावेची भर झाली. संघाची धावसंख्या 47 धावा धावफलकावरती. 5 चेंडू आता देखील राहिल्या. 23 धावा 23 रन्स. 5 चेंडू वरती देखील 23 धावांचा प्रहार देखील करावा लागेल. टायगर 11 संघाचा वाघ गालिब काझी देखील घेतोय. पुढील चेंडू पुन्हा एकदा इथे देखील निर्धाव स्वरूपाचा चेंडू देखील हाताळला जातोय या खेळाडूच्या स्वरूपात. आता मात्र 4 चेंडू 4 षटकारच मारावे लागतील. पुढील चेंडू प्रेम याचा सामना करेल तो गालिब काझी. पुन्हा एकदा इथे देखील थोडस आता देखील निर्धाव स्वरूपाचा चेंडू. 3 चेंडू 23 धावांची गरज देखील असेल. पुढील चेंडू प्रेम याचा सामना करेल तो गालिब काझी. ते देखील मॅच सोडून चालणार नाही. इथे देखील 3 चेंडू 23 धावा. स्वरूपाचा चेंडू देखील हाताळला जातोय. आता देखील मॅच देखील हातातून जाताना दिसते टायगर 11 संघाच्या देखील. तोंडातून देखील घास ओढून नेता येतं म्हणजे थंडरबर्ड संघ. पुढील चेंडू प्रेम याचा सामना करेल तो गालिब काझी. पुन्हा एकदा वाघाची दहाड खोदला पहाड. इथे देखील षटकार. पुन्हा एकदा वाघ देखील नडतोय आपल्या संघाकडून. परंतु आता देखील 1 चेंडू 17 धावा. 1 चेंडू 17 धावा. पुढील चेंडू प्रेम याचा सामना करेल तो गालिब काझी. पुन्हा एकदा षटकार. परंतु वाघासारखा लढला देखील हा खेळाडू आपल्या संघाकडून देखील टायगर 11 संघाचा आयकॉन गालिब काझी. आता देखील मॅचला समाप्ती होते आणि संजय चव्हाण आपण देखील तिथे कॅमेरामॅनला सहकार्य करायचंय. कॅमेरा खाली घेऊ लागायचा आहे. संजय चव्हाण आपल्याला देखील विनंती असेल. सातारा पोलीस संजय चव्हाण आपल्याला देखील विनंती असेल. आणि मॅचला देखील समाप्ती झाली. थंडरबर्ड संघ